Okay, we'll start the class. Good afternoon to all. In the last lecture, we have discussed about SOP POS, min term, max term, and how to form or how to find out the number if the SOP and the POS function or the logical function is provided for you, how to convert into standard SOP POS आणि त्याच्यानंतर नंबर कसे फाइंड आउट करायचे हे आपण बघितलं. But someone has asked me about how to remember. Is there any trick to remember the min term and max term? ट्रिक कशी लक्षात ठेवायची? Anyone can give? min term आणि max term चा टेबल कसा लक्षात ठेवणार? Anyone can give suggestion for remembering the table? का टेबल लक्षात ठेवायची गरज नाहीये? Yes. Yes. Anyone? How to remember the min term max term table? Am I audible? Yes, ma'am. Okay. Who will tell how to remember the min term max term table? टेबल कसं लक्षात ठेवायचं? This screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. PPT is visible? Yes, ma'am. ओके, हे जे टेबल आहे min termचं आणि max termचं कसं लक्षात ठेवणार तुम्ही? एनी ट्रिक और एनी टेक्निक टू रिमेंबर दिस? काय लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला याच्यामध्ये? औदुंबर. Are you there? Yes. Yes, sir. How to remember? min term मध्ये बार असलं तर 0 आणि विदाउट बारला 1 आणि तिकडे अपोजिट जर बार असेल तर तिकडे 1 आणि विदाउट बारला 0. Yes, Amar, are you there? Yes, good Audumbar. Amar, are you there? Yes, there, ma'am. याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही? बघा, औदुंबरचे सगळ्याच लक्षात राहिलेलं आहे कारण त्यांनी खूप सारे लेक्चर्स अटेंड केलेले. त्याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, min term मध्ये जर कॉम्प्लिमेंट असेल तर 0. आपल्यामध्ये 0 आणि 1 एवढंच कॉम्बिनेशन असतं, त्याच्यामुळे कॉम्प्लिमेंट असेल तर 0 असेल, तर नॉट कॉम्प्लिमेंटला काय असेल min term मध्ये? ऑब्व्हियसली 1 असणार. कळतंय? म्हणजे गोष्ट एकच लक्षात ठेवायची, min term मध्ये कॉम्प्लिमेंट असेल तर 0 द्यायचा तिथं. एवढं जर तुमच्या लक्षात राहिलं तर ऑटोमॅटिकली खालचे जे 4 रूल आहेत, म्हणजे टोटल 4 मधले तुमच्या ऑटोमॅटिकली 3 लक्षात येतात. कोणता पहिला रूल कोणता आहे? मी एक रूल लक्षात ठेवते. min term मध्ये जर कॉम्प्लिमेंट असेल तर 0, म्हणजे नॉट कॉम्प्लिमेंटला काय असेल? 1 असणार. अपोजिट ऑफ min term max term इज देअर. अपोजिट ऑफ min term max term इज देअर. जर कॉम्प्लिमेंट नसेल तर 0, कॉम्प्लिमेंट असेल तर 1, अपोजिट मॅक्स टर्मचं. असं लक्षात नाही राहिलं तर लिहून काढायचा एक रूल, 4 रूल आपण. मॅम एसओपी एसओपी मध्ये बोला. एसओपी मध्ये कॉम्प्लिमेंट असेल तर 0, नसेल तर 1. करेक्ट. आणि मॅक्स टर्म मध्ये कॉम्प्लिमेंट असेल तर 1, नसेल तर 0. व्हेरी करेक्ट, व्हेरी गुड. इफ यू रिमेंबर दिस रूल, नीड नॉट टू रिमेंबर एनिथिंग. हे 4 रूल लक्षात राहिले की त्याच्यानंतर तुम्ही 1 आणि 0चं काय कॉम्बिनेशन आहे त्याच्यावर तुमचा बायनरी नंबर तुम्ही फाइंड आउट करू शकता. Done? Now everything? I think everyone is understood about SOP, POS and all the things. Yes? Am I audible? Am I audible? Yes, ma'am. Okay, if actually what happened from morning, my mobile is giving some problems. So if there is a problem with audibility, then you please ping me. Okay. I think everyone has understood with respect to the SOP, POS, min term आणि max term. आता मला वाटत नाही काही क्वेरी असेल min term, max term आणि SOP, POS च्या बाबतीत तुम्हाला. Today what I will do, I will give 5 examples on SOP and 5 examples on POS. मी तुम्हाला आज एक्झाम्पल्स टाकते लेक्चर झाल्यानंतर. यू सॉल्व दॅट एक्झाम्पल्स. 5 SOP चे आणि 5 POS चे एक्झाम्पल्स. मला काय हवंय, तुम्ही नोटबुक मध्ये सॉल्व करायचे ते एक्झाम्पल्स, आणि मला फक्त काय हवंय, फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड POS चे 1 2 3 4 5 त्याचे मला फक्त नंबर्स हवे.
मग तुम्ही मला आन्सरचं फक्त काय स्क्रीनशॉट पाठवायचंय? एक्झाम्पल नंबर 1 समेशनच्या कोणत्या टर्म आहेत, एक्झाम्पल नंबर 2 समेशनच्या कोणत्या नंबर टर्म्स आहेत. सेम ऍप्लिकेबल फॉर द POS also. Once our lecture will get over, I will give SOP, examples on SOP, 5 examples on SOP and 5 examples on the POS. You're supposed to Ma'am. solve. Yes? बायनरीचा चार्ट एकदा दाखवताल का? कोणता चार्ट पाहिजे तुम्हाला? बायनरी. ते 1000000 असेल तर 0 तो का? हा मॅम. इथं आहे ना, याच्यामध्ये आहेच की. हा जो मी तुम्हाला शेअर केलेली आहे ना स्क्रीन, त्याच्यामध्ये बघा, स्क्रीन मध्ये बघा, XYZ 000 म्हणजे काय झालं, तो M0 म्हणजे डेसिमल 0 झाला. 1 2 3. हा, नंतर 001 म्हणजे काय झाला, 1 झाला. 010 म्हणजे 2 कसा काय? बायनरीचं पहिल्याचं वेटेज किती असतं? 1 असतं. दुसऱ्या बिटचं वेटेज काय असते? 2 असते. तिसऱ्या बिटचं वेटेज काय असते? 4 असते ना, माहितीये ना निखिल? येस मॅम. हा, मग आता दुसरा पुढचा नंबर घ्या, 011. ओके, झेडचं वेटेज आहे 1 आणि वायचं वेटेज आहे 2. 2 + 1 काय झाला? 3 झाला. म्हणजे काय झाला, हा M3 ही 3 नंबरचा डिजिट झाला. 4 मध्ये 100 ह्याचं वेटेज आहे, झेडचं वेटेज आहे 1 पण तिथं 0 आहे, काय कन्सिडर करायचं नाही. वायचं वेटेज काय आहे? 2 आहे, तिथं काहीच नाहीये. झेड एक्सच्या वेटेज मध्ये काय आहे? 1 आहे पण त्याचं वेटेज आहे 4 म्हणून काय झाला, हा M4. कळतंय आता? ओके मॅम. हा, हिट नोट डाऊन करून घ्या तुम्ही. 101 म्हणजे 5, 110 म्हणजे 6, 111 म्हणजे 7. In the same way you can find out the remaining also. Okay. Today I will give some 5 examples on a SOP, 5 examples on SOP, 5 examples on the POS. Okay, then you solve it and as I told you, I want a screenshot of what? Screenshot of छोटासा स्क्रीनशॉट पाठवायचा मला एका पेज मध्ये. काय लिहायचं तुम्ही? फक्त 1 2 3 4 5 पाचवे एक्झाम्पल. आय डोंट वॉन्ट द फुल तुम्ही कसं सॉल्व्ह केलंय ते नको आहे मला आन्सर्स हवेत फक्त. पहिला क्वेश्चन समेशनच्या कोणत्या टर्म आहेत, दुसरा क्वेश्चन समेशनच्या कोणत्या टर्म आहेत. द सेम इट इज ऍप्लिकेबल फॉर द POS ऑल्सो. पायच्या कोणत्या टर्म्स आलेल्या आहेत, 1 2 3 4 आलेल्या आहे, 5 6 7 8 आलेल्या आहे. तेवढे आन्सर्स मला पाहिजेत. इज इट ओके? Is it okay? Okay. For everyone it is okay. But today evening you have to send it to me. I think everyone is having my mobile number. If don't have, I think everyone is there in that group. You can take it, or still I will write down here my mobile number 95189388843. This is my number. And everyone has to send this to me. सगळ्यांनी मला पाठवायचं आहे सॉल्व्ह करून. ओके ओके प्रतीक्षा? Okay, ma'am. प्रतीक्षा ओके. अमर, निखिल? येस मॅम. Okay, you try to solve. Yes, madam. Okay, you try to solve. Still any problem, once again I will explain, no problem for that also. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तेवढ्या वेळापर्यंत मी रिपीट करते तुम्हाला, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. ओके, टुडे we will start with our new topic. I think some introduction we have completed with respect to that topic, that is a minimization technique. What do you mean by minimization technique? Minimization, as its name implies, we are going to minimize something. आपल्याला काहीतरी कमी करायचं. I have given a number of times example of mobile and the camera. Earlier days we are using mobile for only calling purpose and camera for taking the photos. Nowadays we are going to use only mobile for calling, as well as additional feature is added over there, that is a camera. Okay, it means that whichever the company has manufactured that mobile added the two different feature by minimizing. Calling पण minimize केले त्यांनी आणि कॅमेरा दोन्ही एकत्र केलेले. याचा अर्थ काय केलंय, दोन्ही प्रोडक्ट एकामध्ये टाकलेले. So efficiency is good. Okay, then energy required is less, so output is more as compared with the
टू डिफरंट प्रोडक्ट्स. एनर्जी दोन्हीला वेगळी लागत होती ती आता एकच लागणार आहे. अँड पैसे पण आहेत ते एकच लागणार आहेत. कॅमेऱ्यासाठी वेगळे पैसे आणि मोबाईलसाठी वेगळे पैसे. सो you have to minimize the techniques, you have to minimize the hardware or the software based on some rules and regulations. In the digital technique, number of minimization techniques are available. First technique itself is theorem and postulate. लक्षात आहे का? A plus A is equal to A असतं, 0 plus 1 की 1 असतं. Like that one, theorems and postulates are there. Theorems and postulates are there, but it is somewhat difficult to remember all the theorems and postulates. So one new technique we are going to discuss, that is nothing but a K-map. K stands for Carnot. Carnot is the name of the scientist. एका सायंटिस्टचं नाव आहे Carnot. त्यानं ते डिस्कवर केलेलं आहे. And today we are going to discuss about that. Okay, screen is visible to everyone. Screen is visible Yes, to ma'am. everyone. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Carnot map. See, feel a little bit difficult for using a Boolean algebra laws, rules, and theorems to simplify the logic. Why it is difficult? Because why it is somewhat difficult? Because we are unable to remember all the rules and regulations. आता कुठला rule वापरायचा, आता कुठला rule वापरायचा. If number of rules are there, it will be difficult to remember and difficult to apply it for a minimization. So we are going to use a Carnot map, that is a K-map. For that, it is okay. Rename होत नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पूजा, no problem. Then it is difficult to remember. So we are going to use a K-map that is called as a Carnot map. Carnot map पण आहे, ह्याला पण minimization techniqueच आहे, but little bit rules are there. 2-3 rules are there, so you can remember that rule and we can apply it. And it is somewhat easy as compared with the Boolean algebra laws and theorems. Okay. Cut हो गया है. Oh, as today some problem is there, as I told you. Now it is audible. Now it is audible. Yes, ma'am. Okay. Carnot map provides a systematic method for simplifying Boolean expression, and if properly used, will produce the simplest SOP or the POS expression possible, known as the minimum expression. आपण प्रत्येक वेळेला K-map कशासाठी वापरतो? We are going to use a K-map only for the minimization purpose. आपल्याला minimize करायचे terms. So it is called as a minimum expression. सगळ्यात कमी व्हेरिएबल आणि सगळ्यात कमी ऑपरेशन्स असणारं आपल्याला एक्सप्रेशन मिळणार आहे. सो इट इज कॉल्ड एज अ मिनिमम एक्सप्रेशन. ठीक आहे. व्हॉट इज अ K-map? It is similar to truth table. Instead of being organized input output into columns and rows, the K-map is an array of cells in which each cell represent a binary value of the input variable. त्याच्यामध्ये सेल्स असतात. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे K-map कसं असतं ते. येस और नो? Yes, ma'am. K-map कसं असतो माहिती आहे? त्याच्यामध्ये सेल्स असतात, कॉलम्स नसतात. रोज अँड कॉलमचे सेल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, टेबल वगैरे काही नसतं. ट्रूथ टेबल सारखं नसतं, ते थोडंसं वेगळं आहे. सिमिलर टू ट्रूथ टेबल, बट ट्रूथ टेबल कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कॉलम अँड नंबर ऑफ रोज. हिअर इट कन्सिस्ट ऑफ अरेज. अरेचं मिनिंग काय आहे? सेम असतंय याच्यामध्ये. द सेल्स आर अरेंज्ड इनटू अ वे सो दॅट सिम्प्लिफिकेशन ऑफ अ गिव्हन एक्सप्रेशन इज सिम्पली अ मॅटर ऑफ प्रॉपरली ग्रुपिंग द सेल. ग्रुप करायचे असतात. लक्षात येत आहे? जरा रिकॉल होत असेल तुम्हाला तुमचं, तुम्ही जे प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल टेक्निक्स काहीतरी स्टडी केलाय सब्जेक्ट त्याच्यामध्ये. द K-map can be used. Yes, K-maps can be used for the expression with 2, 3, 4 and 5 variables. आपल्याला K-map 2, 3, 4 आणि 5 व्हेरिएबल्स पर्यंत वापरता येतो, मिनिमाइज करता येतो. बट इन आवर सिलेबस वी आर गोइंग टू डिस्कस K-map अप टू द 4 व्हेरिएबल ओनली. तुम्हाला 5 व्हेरिएबलचा K-map नाहीये. 2, 3 आणि 4 व्हेरिएबलचा K-mapच आपल्याला डिस्कस करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. देन this is a 3 variable K-map. This is a 4 variable K-map. These are the rules and all. We'll start with the 2 variable K-map. Just a minute. I'll share another PPT with you.
Okay, screen is visible. Screen is visible. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. K-map introduction is completed. Okay. We are going to discuss the expression for the 2, 3, 4, 5. Out of that, we are going to discuss about 2, 3, 4 variables. Okay. See, this is your first K-map. 2 variable K-map. 2 variable K-map means how many variables are there? 2 variables. A, B. कुठले पण व्हेरिएबल्स घेऊ शकता तुम्ही ए बी x1 x2 x1 x2 कुठलाही घेऊ शकता बट डिपेंडिंग ऑन द LSB and MSB your number is going to change. तुम्ही LSB कुठं लिहिता आणि MSB कुठं लिहिता based on that your number is going to change. 2 व्हेरिएबलचे मॅप काढलेत मी तिथं 2 व्हेरिएबलचे 2 मॅप काढलेले आहेत तिथं x1 खालच्या बाजूला एकाचा x1 वरच्या बाजूला एकाचा x1 x2 कसा लिहिलाय बघा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे खालच्या बाजूला नोट डाऊन पण केलेलं आहे ऑर्डरिंग ऑफ व्हेरिएबल्स इज इम्पॉर्टंट फॉर x1 इज अ रो x2 इज अ कॉलम कुठला पहिल्यांदा घेताय ते महत्वाचं आहे x1 पहिल्यांदा घेताय का x2 पहिल्यांदा घेताय तुम्ही बेस्ड ऑन दॅट सी पहिल्या मॅप मध्ये x1 आणि x2 x1 इज फॉर द रो x2 इज फॉर द कॉलम 0 0 सो इट इज अ 0 त्याच्यामध्ये इथे 0 0 देन 0 1 1 0 1 आणि 1 म्हणजे काय असतं 3 असतं कळते का व्हाईट बोर्ड मध्ये काढून दाखवू तुम्हाला मी व्हाईट बोर्ड वरती काढून दाखवते Yes, ma'am. ओके व्हाईट बोर्ड वर काढते मी नो प्रॉब्लेम जस्ट अ मिनिट स्टॉप शेअरिंग आय विल स्टार्ट व्हाईट बोर्ड Okay, whiteboard is visible. Whiteboard is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, आपल्याला तर 2 व्हेरिएबलचा के मॅप काढायचा आहे ए बी काढायचं आपल्याला ठीक आहे तो पहिला काढायचा किती व्हेरिएबल्स असणार आहे 2 व्हेरिएबल असणार आहेत ए बी घ्या x1 x2 घ्या काय घेऊ शकता तुम्ही डिपेंडिंग ऑन यू ओनली बट इट इज माय रिक्वेस्ट 99% your example will be based on the a b and the xy so here it is we will draw it for the 2 variables only and for that variable कुठला कन्सिडर करायचा आपण ए बी व्हेरिएबल कन्सिडर करूयात आपण इथं ठीक आहे I will draw it just check it 2 variable means how many cells will be there 4. very correct 2 raised to 2 means 4 will be there 2 rows 2 columns असं काढून घ्यायचा ठीक आहे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द के मॅप मग याच्यामध्ये मी ड्रॉ करते आता इथे लिहिते ए इथे लिहिते बी ठीक आहे देन याच्यामध्ये आपल्याला त्याला 2 फॉर्म आहेत बघा तुम्ही कसं लक्षात ठेवणार हे तुमच्यावर आहे हा आपण आता कुठला डिस्कस करतोय आपण SOP चा डिस्कस करतोय सम ऑफ प्रोडक्टचा डिस्कस करतोय ठीक आहे अजून एक मॅप ड्रॉ करते मी इकडे इथं ए लिहिते इथं बी लिहिते सेमच आहे पण थोडे चेंजेस आहेत ते सांगायचे तुम्हाला म्हणून मी 2 ड्रॉ केले पहिला SOP मध्ये कॉम्प्लिमेंट असेल तर काय असतं एनीवन 0 व्हेरी करेक्ट 0 असते व्हेरी करेक्ट आता ए आणि बी रो 2 आहेत कॉलम 2 आहेत म्हणजे 2 कॉम्बिनेशन असणार आहेत एकतर ए 0 असेल एकतर 1 असेल ठीक आहे मग मी काय करते इथं ए इथं 0 लिहिते इथं 1 लिहिते बी इथं 0 लिहिते इथं 1 लिहिते आता रो आणि कॉलमचे आपल्याला एंट्रीज लिहायचे आहेत मग ए मी पहिल्यांदा लिहिलाय म्हणून मी ते ए च म्हणजे हा 0 म्हणून हा 0 आणि कॉलम मधला बी चा हा 0 म्हणून हा एक 0 इथं आलाय दिसतंय का Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री ए मधला हा 0 रोचा आणि कॉलमचा 1 मग मी काय लिहिणार इथे 0 व्हेरी करेक्ट इथे लिहिणार मी 0 जस्ट अ मिनिट नंबर लिहायचे आपल्याला खाली सो इथं 0 इथं 1 आता नेक्स्ट
A चा 1 आहे, B चा 0 आहे. सो हिअर इट इज 1 0. इथे दोन्ही 1 1 आहेत. 1 1. आता आपल्याला सेल नंबर फाइंड आउट करायचे. सेल नंबर फाइंड आउट करायचे आपल्याला. सांगा मला हा सेल नंबर काय असेल? 0 हा सेल 0 1 3 2 होणार आहेत ma'am. 0 हा? 1 0 0 1 1 2 3 3 2. पहिला तिथं हा 0 0. हा ओके. 1 1 1 3 2 2. 2 3 व्हेरी करेक्ट. 0 1 2 आणि 3 झाला. हे झाले आपले सेल नंबर्स. आता याच्यात एक वेगळा मॅप काढते मी तुमच्यासाठी. हा मॅप दुसरा आहे. हा कळाला का सगळ्यांना? पहिला नोट डाऊन Yes, करून ma'am, घ्या. कळालं. नोट डाऊन करून घ्या. आता दुसरा एक मॅप ड्रॉ करते मी. एसओपीचाच एबीचाच. ए पण इथंच, बी पण इथंच. सी वी आर गोइंग टू यूज अ के मॅप फॉर मिनिमायझेशन पर्पज. आपल्याला ए आणि बी मिनिमाइज करायचे, व्हेरिएबल मिनिमाइज करायचे आपल्याला. मग काय होतं मिनिमाइज करताना? ए बार लिहू का ए लिहू? 0 आहे, 1 आहे. मग व्हेरिएबल लक्षात ठेवणं, हे लक्षात ठेवणं हे इझी आहे दॅन द नंबर. मग मी काय करते, मी इथं एसओपी मध्ये 0 असणं म्हणजे काय असतंय? A बार बार असते, बार असते ना. मग मी काय लिहू इथं? बी बी बार लिहू का इथे? हा लिहू शकते. इथं मी लिहिणार बी. मी काय केलं फक्त ह्या मॅप मध्ये ह्या मॅप मध्ये चेंज काय करते मी? इन्स्टेड ऑफ रायटिंग 0 1 आय एम रायटिंग दॅट पर्टिक्युलर अल्फाबेट. कारण आपल्याला मिनिमाइज करायचं असते. तो मॅप जर व्हेरिएबल मध्ये असला तर इट विल बी इझी फॉर यू टू मिनिमाइज इट. म्हणून इथं काय करायचं? ए बार ए. व्हेरी करेक्ट. ए बार आणि हे झालं ए. ए. जर मी ए आणि बीच्या फॉर्म मध्ये लिहिल्यावर त्याचे नंबर चेंज होतील का? नाही नाही होणार. बघूयात आपण. बघूयात. हा काय झाला? ए बार आणि बी बार. ए बार बी बार म्हणजे काय असते? 0 0 0. कारण एसओपी मध्ये बार मध्ये 0 असतं. ए बार इथे ए बार लिहायचं. मग मी लिहून घेते अजून एकदा. चालते का? इकडे बघा. ए बार बी बार. एसओपी मध्ये बार असलं की 0 असते. दोन्ही 0 0 म्हणजे काय येणार? फायनली इट इज 0 0. कळतंय? देन इथं काय असणार आहे? 1. 1 इथं काय असणार आहे? 2. 2 हिअर इट इज 3. 3 तुम्ही 0 1 च्या फॉर्म मध्ये लिहा किंवा अल्फाबेटच्या फॉर्म मध्ये लिहा. Important is you have to remember the cell number. But my request or my suggestion is to use this K-map for the minimization. कुठला व्हेरिएबल कॅन्सल होतं ते पटकन कळतो तिथे तुम्हाला. बी चा बी बार कॅन्सल होतो, ए चा ए बार कॅन्सल होतो. इट इज इझी फॉर यू टू रिमेंबर. सो माय रिक्वेस्ट इज टू यूज दिस K-map फॉर मिनिमायझेशन पर्पज. ठीक आहे? एम ऑडिबल? येस मॅम ओके. आता हा झाला. अजून एक मी के-मॅप काढून दाखवते तुम्हाला 2 व्हेरिएबलचाच. तुम्ही मला त्याचे सेल नंबर आणि हे सांगायचं. मी काय चेंज करणार आहे फक्त माहितीये का याच्यामध्ये? मी एकच चेंज करणार आहे. ए आणि बी चेंज करते. ए खालच्या बाजूला लिहिते मी. सॉरी, ए वरच्या बाजूला लिहिते आणि बी खालच्या बाजूला लिहिणार. काय चेंजेस होतील ते मला सांगायचं. ए इकडे लिहिते मी. A आणि बार A वेट बारच्या फॉर्म मध्येच घेऊयात आपण. आणि मला सेल नंबर पाहिजेत फक्त. ए बार ए बी बार बी. आय एम इंटरेस्टेड इन सेल नंबर. सांगा सेल नंबर मध्ये काय काय चेंज होईल? 0 1 पहिला 0 0. दुसरा इथला हा. 2 हाऊ कम 2? मॅम इथं बी बार A आहे ना, मग तिथं 1 0 येणार, मग 2 येतं तिथं. ए बघा इथं मी लिहून दाखवते इकडे. ए बी बार. ए बी बार येणार इथं. कळते का? ए बी बार 0 1 काय होतंय? 1 1 का 2? 2 2 मॅम. 1 or 2? Tell me. 2 मॅम. 2 2 2 will be there? येस 2 मॅम ना? बरोबर आहे ना? 2 असणार ना तिथे? इथे मॅम. असणार आहे 2, इथे असणार आहे 1 आणि इथे असणार आहे 3. काय चेंज होते फक्त? चेंज काय होतंय? हे फक्त चेंज होते बघा. हे इथं 1 आणि 2 होतं. इथं काय झालं? 2 आणि 1.
सो असलं काही लक्षातच ठेवायचं नाही, हाच के मॅप वापरायचा. ऑलवेज तुमचा MSB असतो तो इकडच्या बाजूला लिहायचा. ए MSB ए झाला ना तुमचा, पण असं लिहिल्यावर MSB कोणता येतो? फॉर एक्झाम्पल A B C, त्याच्यामध्ये MSB आणि LSB ओळखतं का तुम्हाला? लिस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे सगळ्यात छोटावाला C, MSB म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे पहिला असणारा हा A. सो ऑलवेज यू हॅव टू राईट डाऊन द MSB. ह्या लाईनच्या खाली लिहायचं आणि वरच्या बाजूला तुमची LSB लिहायची. कळतंय? येस नो? येस मॅम. Everyone has noted two variable K map? Everyone has noted two variable K map? Am I audible? Okay, noted everyone. Yes, Now, ma'am. now, same you have to draw for the POS. मला POS चा K map हवाय two variables चा. POS two variable म्हणजे how many cells? Yes, how many cells? Anyone? Four. Yes, four cells I have drawn. I'm not going to change the sequence. A B असंच ठेवणार आहे मी. POS पाहिजे आपल्याला आता. सांगा इथे काय लिहू, इथे काय लिहू, नंबर सांगा मला. Who will tell? A बार कुठे लिहू सांगा, B बार कुठे लिहू सांगा मला. जसं मगाशी मी लिहिलं होतं ह्याच्यामध्ये SOP मध्ये लिहिलं ना आपण, मी सांगितलं तुम्हाला की हा के मॅप वापरायचा. ह्या फॉर्म मध्ये मला POS पाहिजे. काय करू? अमर, A बारच्या इथं काय लिहू? मॅम हॉरिझॉन्टली B बार B आणि व्हर्टिकली याच्यात इथं A बार. A बार. अमर, एम ऑडिबल टू यू? A bar. त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार? SOP आणि POS मध्ये काय चेंज आहे? जिथे SOP मध्ये कॉम्प्लिमेंट असतो तिथं POS मध्ये कॉम्प्लिमेंट नसतो. सो व्हॉट आय विल डू हिअर? हिअर इट इज A, हिअर इट इज A bar, here it is B, it is a B bar. Done? So I want to find out the cell numbers. Cell number find out करायचे मला आता. इथं काय येणार? A POS आहे म्हणजे A plus POS म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम A plus B येणार. A plus B काय असतंय? POS मध्ये A plus B. POS मध्ये जिथं कॉम्प्लिमेंट नसतो तिथं झिरो असतं. व्हेरी करेक्ट. 0 plus 0 काय येणार? 0. Very correct. 0 is there. Done? The next A Plus plus B bar. very good. A plus B bar. Number काय येणार? A plus B One. bar चा. 1, Very good. Very good. Here it is 1. Next 2, A A bar. bar B B. A bar plus B plus. Don't forget this is the POS. 2. A bar plus B. Here it is. Two काय येणार. येणार? 2. 2. Very correct. Very good. The next one is A bar A bar plus B bar. plus B bar. Good. 3. A bar plus B bar. It is 3. done. Very good. This is for the POS. आपण आता दोन मॅप काढलेले आहेत. 2 व्हेरिएबल. एक SOP चा काढला, एक POS चा काढला. SOP मध्ये ऑलवेज हा टाइपचा मॅप यूज करा, हा वाला, आणि POS मध्ये हाच वाला जो मी दिलेला आहे तोच वापरायचा. 0 1 2 3. A इकडं B इकडं. कळतंय? बट Yes, ma'am. But you have to remember the procedure also for finding the number, because sometimes what happens, जर तुम्हाला K map as it is दिलेला असेल, LSB MSB चेंज असतील तर तुम्हाला तिथले नंबर फाइंड आउट करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रोसिजर मी तुम्हाला ही सांगितलेली की कसा फाइंड आउट करायचा. रो पहिल्यांदा घ्यायचा, कॉलम नंतर घ्यायचा, and then you have to find out the numbers for that. Done? Now, ma'am. now you have to draw it for a 3 variable. 3 variable means ABC will be there, SOP and POS. इकडे SOP चा ड्रॉ करूयात आपण आणि इकडे आपण POS चा ड्रॉ करूयात. 3 variables. What I will do? 3 variables means how many cells? Anyone? 6 cells. 6. Huh? 6. How come 6? 2 raised to 3. 9, ma'am. 9.
हा 8 ma'am. 8 मॅम. हा येस 2 raised to 2 म्हणून 4 आले. 2 raised to 3 variables ना now. So here it is how many variables? Sorry, how many cells? 8. 8. 1, 2, 3. And this one is a 4. 8 cells झाले का? MSB खालच्या बाजूला लिहिला, वरच्या बाजूला B, C लिहिला. इकडे लक्ष द्या. देन SOP च्या मध्ये काय असतं इथं? SOP मध्ये A बार A, POS मध्ये A बार असतं इकडं. आता B आणि C चं कॉम्बिनेशन लिहायचंय. Listen here everyone. This is important. We had discussion about a gray code. Gray code मध्ये 1 bit change होतो at a time. That time also I told you K-map is application of the gray code. K-map मध्ये आपण ग्रे कोड वापरतो असं सांगितलं होतं मी तुम्हाला. तर आता इथं BCचं जे कॉम्बिनेशन लिहायचंय आपल्याला त्या ग्रे कोडच्या बेस्ड ऑन लिहायचं. जनरली जर मी तुम्हाला 2 व्हेरिएबल दिले तर तुम्ही कॉम्बिनेशन कसं लिहिता? 0 0 0 1 1 0 1 1. हे तुमचं झालं जनरल कॉम्बिनेशन. म्हणजे काय? B बार C बार B बार C B बार आहे फक्त त्याला BC बार. then very correct B C bar is there and then B बार BC. BC is there. असं लिहितो आपण. हे आपलं जनरल झालं. जनरली मी तुम्हाला दिलं तर हे असं येतं टेबल. पण आपल्याला आता काय करायचंय? ग्रे कोड वापरायचा. ग्रे कोडच्या मध्ये डेफिनेशन आपण डिस्कस केले. ग्रे कोडची डेफिनेशन काय आहे? 1 bit is going to change at a time. इथं काय होतंय? पहिलं दुसरं कॉम्बिनेशन मध्ये B बार तसंच राहतंय, C बार चेंज होते, नो प्रॉब्लेम. इथं काय होतंय? दुसऱ्या आणि तिसरं कॉम्बिनेशन चेक करा. B बारचं B होतंय आणि C चं पण C बार होतंय. हे ग्रे कोड मध्ये हा रूल आहे का? ग्रे कोड मध्ये हा रूल आहे का? एम आय ऑडिबल? Yes ma'am. हा, ग्रे कोडचा रूल सांगा. इन अ ग्रे कोड 1 बीट इज गोइंग टू चेंज ऍट ए टाइम. एकच बीट चेंज होतं. सो वी आर गोइंग टू फॉलो द ग्रे कोड ऍज ए टोल्ड यू. मग कॉम्बिनेशन कसं लिहायचं इथं? पहिलं कॉम्बिनेशन ऍज इट इज लिहायचं B बार C बार. दुसरं लिहायचं B बार C. तिसरं लिहायचं B C. म्हणजे तिसरं आणि चौथं कॉम्बिनेशनचं एक्सचेंज करायचं आपण. आता ग्रे कोडचा रूल फॉलो होते का मला सांगा इथं. मॅम फोर्थ आहे तो थर्डला रिप्लेस करतो. हा, फोर्थ आहे तो थर्डला रिप्लेस करतो. व्हेरी करेक्ट. आता रूल पण फॉलो होते का बघूयात मग आपण इथं बघा. पहिला तर रूल ऑलरेडी फॉलो होत होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये रूल फॉलो होतोय का? C ऍज इट इज राहतोय. इथला C आणि इथला C आणि B बारचा B होत. म्हणजे एकच रूट चेंज, एकच बीट चेंज झालं. इथं पण थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये B ऍज इट इज C चा बार झाला. म्हणजे एकच बीट चेंज झालं. म्हणजे I can use this combination for the K-map as I'm going to use a gray code over there. कळतं? मग आता मी इथं कॉम्बिनेशन लिहिते बघा. B बार C बार B बार C. त्याच्यानंतर इथं B C आणि इथं B काय लिहायचं लास्टला? C bar. व्हेरी करेक्ट. आता बघा इथे B बार ऍज इट इज C चा बारचा C झाला. C ऍज इट इज B बारचा B झालाय आणि इथं B ऍज इट इज C चा C बार झाला. कळतंय? इट मीन्स वी हॅव युज्ड अ ग्रे कोड ओव्हर हिअर. आता नेक्स्ट स्टेप आय वॉन्ट अ सेल नंबर. हू विल टेल सेल नंबर्स? मला वाटतं काय डायरेक्टली लिहिले तरी चालतील सेल नंबर. आता आपण कसं फाइंड आउट करायचे? रो पहिल्यांदा घ्यायचा, पुन्हा कॉलम घ्यायचा. ऑलरेडी डिस्कस केले 2 व्हेरिएबल मध्ये. मला आता डायरेक्ट सेल नंबर सांगा. का एक सॉल्व्ह करूयात? एक सॉल्व्ह करू. बरं चला एक सॉल्व्ह करूयात आपण. रो कॉलम इथं काय येणार? 0. A बार A बार B बार C. C बार B बार
झिरो सी बार हा इज देअर. नेक्स्ट इथं काय येणार? ए बार बी बार सी म्हणजे काय येणार? 1 1 व्हेरी करेक्ट. देन ए बार बी सी 3 ए बार बी सी बघा इथे बघा ए बार बी सी इज देअर म्हणजे काय येणार इथं? 3 आणि सी 2 का 3 येणार? 3 मॅम 3 येणार. बी आणि सी येते ना इथे. दिस इज ना ग्रे कोड मध्ये हे तर चेंज आहे. साध्यामध्ये 0 1 2 3 आला असता आपण ग्रे कोड वापरतो इथं. सो हिअर इट इज 3 हिअर इट इज 2 येते का? ए बार बी सी बार ए बार बी सी बार. त्याच्यानंतर इथं काय येतंय? 4 येते. यू व्हेरीफाय इट. 5 अगेन हिअर इट इज 7 ए बी सी. हा ए आहे बघा इथला ए. रो घ्यायचा पहिल्यांदा पुन्हा कॉलम. इथं ए इथं बी सी आणि फायनली हिअर इट इज 6. कळालं का सगळ्यांना? और शाल आय रिपीट? कळालं का? 0 1 3 2 4 5 7 6. डन? In the same way you have to go for POS. हा टेबल पाहिजे मला आता POS चा टेबल. Hope everyone has noted. You are preparing POS table? Yes, Yes, no? ma'am. Okay, prepare it. Meanwhile, what I will do, I will note down here A, B, C. इथं काय येणार? प्लस येणार याच्यामध्ये इकडे. B कॉम्प्लिमेंट जातंय. एंडिंग सॉरिंग होतंय. B प्लस C झालं. B प्लस काय होतं? सी बार इथं काय होणार? B बार बी बार प्लस सी बार होणार आणि लास्ट कॉलमला C काय बार. येणार? बी बार बी प्लस प्लस बी सी प्लस सी बी बार. बी बार प्लस सी. लास्ट कॉलमला बी बार प्लस सी ना? हा 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 चलो नंबर सांगा. व्हेर इज 0? इथं 0. पुढचं ए सांगा नंबर. प्लस बी प्लस सी हा सांगा की नंबर. आय एम इंटरेस्टेड इन नंबर नाव. इथं काय? सेकंड One. रो. 1 1 नेक्स्ट. 3 1 हा नेक्स्ट. 3 3 2 3 Two. 2 4 4 4 हा 5 5 5 7 6 7 6. 7. व्हेरी करेक्ट. व्हेरी गुड. ए प्लस बी प्लस सी 0 असतो. ए प्लस बी प्लस सी बार 1 असते. ए प्लस बी बार प्लस सी बार. पीओएस मध्ये जिथं कॉम्प्लिमेंट असतो तिथं 1 असतो. सो ए प्लस बी बार प्लस सी बार कॉम्प्लिमेंट असतो तिथं 1 असतो. म्हणजे हा 0 झाला, हा 1 झाला, हा 1 झाला. म्हणजे काय झालं? हा नंबर 3 झाला. हा वाला नंबर. ए प्लस बी प्लस सी बार. देन ए प्लस बी बार प्लस सी 2. Then 4 5 7 and 6. Done for 3 variable everyone? येस मॅम. ओके. आता एक तुम्ही ड्रॉ करून दाखवायचं मला 4 व्हेरिएबलचा. एसओपी 4 व्हेरिएबल. पहिल्यांदा एसओपी ड्रॉ करू, देन पीओएस ड्रॉ करू. ठीक आहे? आय विल ड्रॉ द मॅप ड्रॉ करून देते मी तुम्हाला इथे. कसा ड्रॉ करायचा? थोडासा मोठा ड्रॉ करते इथे मी तुमच्यासाठी. How many cells will be there? 2⁴. 60 16. 16. Very correct. Very correct. Again, 4 variables. So I will add here A, B, C, D. आता तेच करायचंय आपल्याला पुन्हा सिक्वेन्स लिहायचंय.
जो मगाशी BC ला सिक्वेन्स फॉलो केला होता आपण ग्रे कोडचा, तोच इथं सिक्वेन्स फॉलो करणार आहे. आधी बघा इकडे लक्ष द्या, मग ड्रॉ करा नोटबुक मध्ये. A बार B बार पहिला रो, नेक्स्ट रो A बार B. इथं काय येणार? AB बार लिहू का AB लिहू? AB. AB, very correct, very good. AB, and then here it is A. AB bar. Very correct, B bar. very correct, very correct. Next CD ला पण सेम फॉलो करायचं. C bar. C bar D bar. Yes. C bar D. C bar D. Next CD. D, and the final one is C C D bar. D bar. Done. Very good. आता मला सेल नंबर सांगा तुमचं, तुम्ही मला फाइंड आउट करा आणि आय एम इंटरेस्टेड इन सेल नंबर. यू टेक युअर टाइम. 5 minutes. Take a 5 minutes and tell me the cell numbers for this. And do it for SOP POS also. Take a 5 minutes. हा मॅम, सांगू का? हॅलो. Just a minute, Audumbar. Audumbar. हा हा मॅम. Wait. Just let others will solve. Yes, ma'am, completed. Yes, wait 2 minutes, we will solve. Okay, solve. Solve. Yes, ma'am. Okay. Wait. I will take a name. अजून कोणी आन्सर दिले नाहीत अशांनी जर असं अनम्यूट करा तुम्हाला. Okay, Ankita is there. Ankita, are you there? Yes, ma'am. हा, सांगा मला सेल नंबर. अंकिता, तुम्ही सांगायचे आता मला सेल नंबर. Okay. एम ऑडिबल. हा, सांगा की. पहिला काय लिहू? 0. जस्ट अ मिनिट. 0. वेट. ओके, पहिला 0. दुसरा सांगा काय लिहू? 1. इथे 3. ओके. 2. ओके. नेक्स्ट 4. ओके. 5. 5. 7. ओके. 6. 8. कुठे लिहू? 4 च्या खालच्या कॉलम मध्ये. 8 लिहायचं. No, ma'am. 12. No, ma'am. Wait. 12. Wait. Ankita, you explain how you find number. 8 इथं कसं आला मला सांगा बरं. अंकिता, इथं कसं काय आला 8 तुमचं मला सांगा.
अंकिता एम ऑडिबल? हा मॅम. अंकिता, हा 8 कसं आलं इथं सांगा हा. मला तू. हा 8चा बायनरी सांगता का तुम्ही मला? व्हॉट इज द बायनरी फॉर 8? हा नो मॅम, म्हणजे मी 2 दिवस लेक्चर करते ना, मला माहिती नाही ना एवढं. व्हॉट हॅपन अंकिता? हा. बरं ठीक आहे. हु एल्स वॉन्ट्स टू एक्सप्लेन? लेट मी टेक अ नेम. वेट. अंकिता, स्मिता, वैष्णवी, प्राजक्ता. प्राजक्ता कांबळे. प्राजक्ता, टेल मी व्हॉट इज द नंबर हिअर? 12. इथं काय लिहू? 12. 12. ओके. नेक्स्ट. 13. ओके. व्हेरी गुड. 15. ओके. डन. 14. 14. अरे बाबा, अरे काय झाले? ओके. नेक्स्ट हिअर. 8. नेक्स्ट. 8. 9. 9. 11. 11. And 10. Good. Very correct, Prajakta. अंकिता, एक्सप्लेन द प्रोसिजर. नीड नॉट टू अटेंड द. मी हे तुम्हाला केमॅपचं पहिलंच लेक्चर घेतलेलं आहे मला वाटतंय, आणि मी केमॅपच्या लेटर मागं काहीच सांगितलेलं नाहीये. अंकिता, समजलं मॅम. मी काय केलं, वरच्या कॉलमचं आहेत ना, ते खालच्या कॉलम मध्ये लिहिलं आणि खालच्या कॉलमचं वरच्या कॉलम मध्ये लिहिलं. okay, lady, you should not do like this, hence onwards take care. Okay, everyone has noted the cell numbers? Yes, no? Yes, ma'am. This is for SOP. Draw the same table for the POS. Okay, I will draw here. Tell me the cell numbers for that also. POS चे पण मला cell number सांगा. हॅलो. येस औदुंबर. मॅम Completed? सेम हीच येतात. टेबल मी काढलेला ड्रॉ केलेला बरोबर आहे का बघा. हा बरोबर आहे. ओके, करेक्ट. सेल नंबर सेमच येतात का? हा सेमच सेमच सेल नंबर सेम. 0, 1, 3, 3 2, 2 ओके, 4, 5, 7 6 7, 6, ओके, 12 12, 13 13, 15 14 14, ओके, 8, 9, 11. ओके, लक्षात राहिले का आता सेल नंबर? सेल नंबर 0 1 2 3 4 5 6 7. म्हणताना 0 1 2 3 म्हणून म्हटलं तरी लिहायचं नाही तसं. याच्यामध्ये 0 1 3 2 असं आहे, 4 5 7 6 आहे. केमॅपचा आपला काय आहे, सिक्वेन्स वेगळा आहे.
केमॅपचा पाढा वेगळा आहे, डेसिमलचा पाढा आहे तसं पाठ करून लिहायचा नाही तिथे. त्याच्यासाठी प्रोसिजर माहित असली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला प्रोसिजर पण एक्सप्लेन केली आहे. आपण 3 व्हेरिएबल्स आणि 4 व्हेरिएबल्सचा प्रोसिजर मध्ये मी सांगितलं ए बार बी बार सी बार ए प्लस बी प्लस सी असं प्रोसिजर माहित असली पाहिजे. आता माहिती झाली म्हणून आपण काय केलं, 4 व्हेरिएबल्सचा डायरेक्ट आन्सर्स लिहिले. डन. एनी क्वेरी? एनी क्वेरी फॉर द मॅप मध्ये काय क्वेरी? आपण काय केलेलं आहे आता 2 व्हेरिएबलचे मॅप 2, 3 व्हेरिएबलचे 2 बघितले आणि 4 व्हेरिएबलचे 2 बघितले. ओके, इन टुमॉरो लेक्चर विल डिस्कस अबाउट सम रूल्स. रूल्स काय काय आहेत के मॅपचे ते डिस्कस करूया आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात के मॅपचे. गिव्ह मेसेज टू युअर फ्रेंड्स, डोंट मिस द क्लासेस. क्लास मिस करू नका. Okay, still if you are having any query you can call me. As I told you today I am going to give some examples for the SOP and the POS. Okay, Rohini, what is your number? Yes, Amar, what's your number? Amar? 27. 27. 27? Yes. Okay. You are not rename yourself. So, Ankita, what is your number? Ankita? Yes, ma'am. Number, roll number? 22. 22. लॉग इन करताना रोल नंबरनी लॉग इन करा. ओके. ओके. 6 7 11 6 7 11 12 13 14 16. Who is roll number 26? Naneshwari, what is your roll number? 05. Naneshwari. 5. Okay. Prajakta Kamble. 09. 09. Okay. Sonali Kate. 10. 10. Roll number 10. Okay. I think for all I have taken attendance. Absent roll numbers I will call. I think everyone know your roll number. I will call absent numbers. 3, 8, 13, 14, 17, 26, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 39. These are the absent numbers. Anyone is present out of it? Someone is missing, Rohini, what is your roll number? Rohini Jagtap. Rohini. Rohini, roll number? 8, ma'am. Okay. 8. And then I called absent number 8. So you are not given answer. Okay, you can leave the class. You can leave the class.